Brought to you by V-Guard. नमस्कार. छत्रपती संभाजीनगरच्या सर्व पत्रकार मित्रांना, मीडिया कर्मींना माझा नमस्कार. आपण या निमंत्रणानुसार आपण इथे जमलात त्याबद्दल धन्यवाद. मी इथं आमचे छत्रपती संभाजीनगरचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्री चंद्रकांतजी खैरे यांच्या प्रचाराकरता आलेलो आहे. इथं उपस्थित आदरणीय श्री चंद्रकांतजी खैरे, काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष अनिलजी पटेल, प्रकाश मोदिया, शिवसेनेचे सर्व नेते, काँग्रेसचे सर्व नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते, मित्रांनो, आता चौथ्या आणि पाचव्या टप्प्याची निवडणूक शिल्लक आहे. 3 टप्पे झालेले आहेत आणि एकंदरीत या देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार. अशा निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच विरोधी पक्षाच्या मताचं विभाजन होऊ नये आणि एकाच एक उमेदवार द्यावा याकरता इंडिया आघाडीची संकल्पना मांडली आणि जवळपास ती अस्तित्वात आलेली आहे. 1-2 ठिकाणी आम्हाला यश आलेलं नाही, परंतु महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडी अशी जवळजवळ सर्व ठिकाणी एकाच एक लढत आहे. काही 2-3-4 अपवाद आहेत. त्यामुळे या निवडणुकीमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे विरोधी पक्षाच्या मताची विभागणी ही टाळली जाणार आहे. आपल्याला माहिती आहे की भारतीय जनता पक्षाला 2014च्या आधी जेमतेम 20% कमी मतं असायची, परंतु 2014ला नरेंद्र मोदी यांनी अनेक आश्वासनं दिली, खरी खोटी. त्यातली बहुतेक आश्वासनं काही त्यांनी पूर्ण केलेली नाहीत, पूर्ण करायची त्याची इच्छाही नव्हती. एक अच्छे दिन, गुजरात मॉडेल वगैरे वगैरे बऱ्याच घोषणा झाल्या आणि 2014ला भारतीय जनता पक्षाचा नरेंद्र मोदींचा विजय झाला, पण त्यावेळेला त्यांना 31% मतं होती. 19च्या निवडणुकीमध्ये त्या मतामध्ये 6% वाढ झाली, कारण पुलवामा बालाकोटचा भावनिक प्रश्न निर्माण झाला. या निवडणुकीमध्ये असा कुठलाही भावनिक प्रश्न नाहीये. आता अच्छे दिन सारख्या काही घोषणा केल्या तर लोक त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही. त्यामुळे जरी आम्ही भाजपची कोर स्ट्रेंथ 30%ची धरली, भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार. तरी 70% लोक हे भाजपच्या विरोधात आहेत, नरेंद्र मोदींच्या विरोधात आहेत, परंतु विरोधी पक्षाच्या मताची विभागणी होती म्हणून नरेंद्र मोदींचा पक्ष जिंकतो. ज्या वेळेला मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे इंडिया आघाडीनं आणि महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीनं एकाच एक उमेदवार द्यायचा प्रयत्न करून मताचं विभाजन टाळलेलं आहे. त्यामुळं इंडिया आघाडीच्या विजयाचं सर्वात मोठं सूत्र जर काय असेल तर ते एकाच एक उमेदवारी आणि विरोधी पक्षाच्या मताची विभागणी टाळणे. काही त्याला अपवाद आहेत. त्यावेळेला वंचितने काही थोडी माणसं उभी केलेली आहेत विरोधी पक्षाची मताची विभागणी करण्याचा आणि भाजपला मदत करण्याचा त्यांचा उद्देश आहे, परंतु त्याचा काही फार मोठा उपयोग होणार. आतापर्यंत जे 3 टप्पे झालेले आहेत त्यातले जे
अंदाज आलेले आहेत, काही विश्लेषकांनी केले, काही आमचे अंदाज आहेत. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा दणदणीत विजय होताना मला दिसतो आणि भारतीय जनता पक्षाच्या खासदारांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. आणि याच आधारावर देशामध्ये असे एकही राज्य नाही की जिथे भारतीय जनता पक्षाची संख्या वाढणार आहे. कारण बऱ्याच ठिकाणी त्यांचे सर्वात जास्त सर्वच्या सर्व उमेदवार होते आणि झाले तर तिथे कमतरता होईल पण वाढणार नाहीये. आणि आमचं स्पष्ट प्रतिपादन आहे की एकाही राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाची संख्या वाढणार, उलट कमी होईल. आणि ती कमी होऊन ती इतकी कमी होईल की भारतीय जनता पक्षाला सत्तेच्या जवळपास जाता येणार नाही. आणि या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीचा विजय होऊन इंडिया आघाडीचं सरकार या ठिकाणी येणार आहे. ही निवडणूक आम्ही 5 मुद्द्यावर लढतोय. यामध्ये नरेंद्र मोदींना अर्थव्यवस्थेचं नियोजन करण्यामध्ये संपूर्ण अपयश आलेलं आहे. अर्थव्यवस्थेचा विकास दर हा गेल्या 10 वर्षाच्या तुलनेमध्ये म्हणजे मनमोहन सिंग सरकारच्या तुलनेमध्ये खूपच खाली घसरलेला आहे. आणि त्याचा परिणाम म्हणजे जीवघेणी महागाई, बेरोजगारी हे थेट नरेंद्र मोदींच्या चुकीच्या आर्थिक नियोजनामध्ये निर्माण झालेले प्रश्न आहेत. नरेंद्र मोदी सोडवू शकले नाहीत. या प्रश्नाबद्दल ते चकार शब्द आपल्या भाषणात बोलत नाहीत आणि त्यामुळं जनतेपुढं महागाई आणि बेरोजगारीचे प्रश्न हे असेच राहणार आहेत. अशा प्रकारचा एक नरेंद्र मोदींच्या वक्तव्यातून संदेश जातो. तिसरा महत्वाचा मुद्दा आहे शेतकऱ्यांची परिस्थिती. या देशामध्ये नरेंद्र मोदींनी अचानक 3 कृषी कायदे बदलले. त्याविरुद्ध शेतकऱ्यांनी प्रचंड मोठं आंदोलन केलं, वर्षभर चाललं, 700 लोकांनी बलिदान दिलं. शेवटी नरेंद्र मोदींना माघार घ्यावी लागली. या देशातील शेतकऱ्यांनी अक्षरशः नरेंद्र मोदी सरकारचं नाक मातीत घासलं आणि म्हणून नरेंद्र मोदी आता शेतकऱ्यांच्यावर सूड उगवत आहेत. जरा शेतीमालाला चांगले दर आले की नरेंद्र मोदी निर्यात बंदी घोषित करतात. साखरेवर, गव्हावर, तांदळावर निर्यात बंदी. कांदा उत्पादक शेतकरी 6 मतदारसंघामध्ये त्याचं खूप मोठं अस्तित्व आहे. कांद्याला बराच दर आला होता, 40 रुपये किलो पर्यंत दर गेला होता. लगेच नरेंद्र मोदींनी निर्यात बंदी पुकारली, दर 6 रुपयावर आला. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयाचं नुकसान झालं. काल परवा विरोधी पक्षांच्या टीकेला उत्तर देताना त्यांनी कांद्याची निर्यात बंदी उठवलेली आहे, पण ती उठवताना 40% निर्यात कर लावलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या खिशातले 40% पैसे काढून घेतले. तर माझी या ठिकाणी मागणी आहे, एक तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदी सरकारला विनंती केली पाहिजे महाराष्ट्र सरकारच्या वतीनं की तुम्ही ताबडतोब हा निर्यात कर रद्द करा. अन्यथा तुम्ही जर मूग गिळून गप्प बसला तर तुम्हीही शेतकऱ्यांच्या विरोधी आहात. हा निर्णय आम्हाला सगळ्यांना घ्यावा लागेल. माझी केंद्र सरकारला मागणी आहे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून, तुम्ही ताबडतोब महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा अन्याय केलेला आहे तो ताबडतोब थांबवा. 40% निर्यात कर बंद करा आणि किमान निर्यात किंमत MEP जी जाहीर केली ती सुद्धा काढून टाकली तरी शेतकऱ्यांचा फायदा होईल. परंतु एका बाजूला इतकी महागाई आहे, डिझेल पेट्रोलचे दर वाढलेले आहेत, खतांचे दर वाढलेले आहेत, लागवड खर्च वाढलेला आहे, पण आजही सोयाबीनचे दर आणि कापसाचे दर 10 वर्षापूर्वी होते तितकेच दर आहेत. गेल्या आठवड्यामध्ये नरेंद्र मोदी सरकारने 1,33,000 कोटी रुपयाचं खाद्यतेल आयात केलं, सोयाबीनचे दर पाडले. म्हणजे सगळे निर्णय हे शेतकऱ्यांच्या विरोधातले निर्णय आहेत. हे शहरी उपभोक्ते जे आहेत, कन्झ्युमर्स आहेत, त्यांचं संरक्षण करणारे निर्णय आहेत. त्यामुळं या देशातील शेतकरी नरेंद्र मोदींना सत्तेतून घालवल्याशिवाय राहणार नाही.
आमचा निवडणुकीचा चौथा महत्वाचा मुद्दा या राज्यातला देशातला भ्रष्टाचार दोन प्रकारचा आहे. एक पैशाचा भ्रष्टाचार आहे, त्यामध्ये रोजगार निवडणूक रोखे आपण पाहिले की निवडणूक रोख्याच्या बाबतीमध्ये एक प्रचंड मोठा स्कॅम झालेला आहे. जे सुप्रीम कोर्टाला त्यामध्ये हस्तक्षेप करावा लागला. सुप्रीम कोर्टाने निवडणूक रोख्याची सगळी कल्पना ही बेकायदेशीर आणि असंवैधानिक आहे असं जाहीर करून ती योजना स्थगित केलेली आहे. आमची त्यामध्ये मागणी आहे की या सगळ्या निवडणूक रोखे प्रकरणी देणगीदारांची चौकशी झाली पाहिजे, SIT निर्माण केली पाहिजे. आम्ही सत्तेत आल्यानंतर नक्कीच या प्रकरणाचा छडा लावल्याशिवाय राहणार नाही. प्रचंड मोठा भ्रष्टाचार आहे. एका बाजूला डोनेशन निवडणूक रोख्यातून घ्यायचं, दुसऱ्या बाजूला टेंडर द्यायचं, छापे टाकायचे, छापे बंद करण्याकरता पैसे घ्यायचे, ही अक्षरशः खंडणी वसूल केली जाते निवडणूक रोख्याच्या बाबतीमध्ये. हा झाला आर्थिक भ्रष्टाचाराचा मुद्दा. आणि महाराष्ट्रात ज्या प्रकारे निवडून आलेलं सरकार पाडलं, ज्या प्रकारे शिवसेनेमध्ये एक उभी फूट पाडली गेली, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडली गेली, आणि ते करण्याकरता जो 50 खोक्याचा विषय असेल, तिथे काही लोकांना राज्यसभेची तिकीट दिली, पद दिली, काही लोकांना ईडीची भीती दाखवली, साम दाम दंड भेद करून आज जो शिवसेनेमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडून सरकार स्थापन केलेलं आहे, ते या राज्यातील लोकांना आवडलेलं नाही. अनेक आमदारांना वाटले की आपल्याला सत्ता मिळते, आपल्याला एखादं मंत्रीपद मिळेल, आपण सत्ता पक्षाकडे जावं, ते गेले. पण त्यांचा गैरसमज आहे की त्या आमदारांना आणि खासदारांना ज्या मतदारांनी निवडून दिलेलं आहे त्यांच्या मताची तुम्ही सौदेबाजी केलेली आहे, त्यांच्या विश्वासाचा सौदा केलाय. त्यामुळे ते मतदार, ज्या मतदारांनी या फितूर आणि विश्वासघातकी आमदारांना मत देऊन पहिल्यांदा निवडून आलं होतं, ते आमदार तुम्हाला आता दारात उभं करणार नाही. हे 4 जूनच्या निकालात तुम्हाला लक्षात येईल. म्हणून या गद्दारांना, फितुरांना महाराष्ट्राची जनता धडा दिल्याशिवाय राहणार नाही. आणि हा भ्रष्टाचाराचा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. त्यात सर्वात महत्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रात जे काही राजकीय नाट्य झालं, जे काही राजकीय सत्यान्तर झालं, त्याला स्वतः नरेंद्र मोदींचा आशीर्वाद होता. त्यांच्या मान्यतेशिवाय काहीच घडलं नसतं. त्यामुळे जे नरेंद्र मोदींना खाऊंगा न खाणे दूंगा म्हणतात, त्यांनीच हा निवडणूक रोख्याचा घोटाळा केला, त्यांनीच निवडून आलेलं सरकार पाडण्याचा विक्रम केलेला आहे. म्हणून त्यांना भ्रष्टाचार मी काढून टाकेन म्हणण्याचा काही अधिकार नाहीये. उलट त्यांनी प्रचंड मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये, आर्थिक भ्रष्टाचार, नैतिक भ्रष्टाचार उभा केलेला आहे. आणि शेवटचा मुद्दा, निवडणुकीचा महत्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे या देशातल्या लोकशाहीचं रक्षण करणं. या लोकशाहीतली जी संविधान आहे, जी राज्यघटना आहे, जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आपल्याला दिलेली आहे, ती राज्यघटना बदलायचा जो प्रयत्न चाललेला आहे, 370 द्या, 400 पार द्या, आम्हाला घटना बदलायची आहे. या देशातली जनता तुम्हाला कधीही ही राज्यघटना बदलू देणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देशाला दिलेली देणगी आहे, देशातल्या पीडित, शोषित, वंचित घटकांना दिलेली देणगी आहे. ती देणगी कधीही आम्ही तुम्हाला ही संपू देणार नाही, राज्यघटना बदलू देणार नाही. म्हणून ही लढाई या देशातलं संविधान वाचवण्याची लढाई आहे. या 5 मुद्द्यावर मग महागाई त्रस्त झालेली कुटुंब असतील, शेतकरी असतील, बेरोजगार युवक असतील, आज देशामधले जे काही भ्रष्टाचार माजलेला आहे त्या भ्रष्टाचाराच्या विरोधात असलेली जनता असेल, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान वाचवण्याची ही लढाई आहे. या लढाईमध्ये सगळे घटक भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली असलेल्या आघाडीला आणि भारतीय जनता पक्षाचा पराभव केल्याशिवाय राहणार नाहीत. आज त्याचबरोबर आमच्या महाविकास आघाडीने, इंडिया आघाडीने एक आपल्याला आमचं सरकार आल्यावर आम्ही काय करणार आहे त्याबद्दल एक अत्यंत विस्तृत असा जाहीरनामा सादर केलेला आहे. त्या जाहीरनाम्यामध्ये 5 घटकांना आम्ही काही आश्वासन दिले, ज्याला आम्ही गॅरंटी म्हणतो. आणि त्या 5 घटकांना म्हणजे युवक, महिला, शेतकरी, कामगार आणि वंचित शोषित घटक, ज्याला समानतेची जर लढाई लढतोय त्याला समानता आणण्याकरता आम्ही काय करणार आहे, याच्या 5 घटकांना दिलेली आमची आश्वासन आहे. त्या
त्या आमच्या जाहीरनाम्यामध्ये मी जी आश्वासने दिली ती पूर्ण करणारी आश्वासन आहे. नरेंद्र मोदींसारखी बोगस आश्वासन नाहीत. त्यामध्ये कर्नाटक राज्यामध्ये आम्ही निवडणूक लढलो विधानसभेची, आणि त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही जी काही आश्वासने दिली होती, ज्या काही गॅरंटी दिल्या होत्या, त्या सर्वच्या सर्व गॅरंटी काँग्रेस पक्षाच्या सरकारनं कर्नाटकमध्ये अस्तित्वात आणलेल्या आहेत. त्या सगळ्या आता चालू आहेत, मान्य झालेल्या आहेत. त्या जनतेला आम्ही त्या सर्व गॅरंटीज पूर्ण करून दिलेल्या आहेत. तसंच तेलंगणामध्ये देखील आमची आश्वासनं आम्ही पूर्ण केलेली आहेत. त्यामुळे देशाच्या निवडणुकीमध्ये आम्ही दिलेली आश्वासनं आम्ही निश्चितच पूर्ण करणार आहोत. आज भारतीय जनता पक्षाने आपल्याला 405चा नारा दिला, 370चा नारा दिला, पण 370 म्हटल्याबद्दल आणि काही खासदारांनी आम्हाला 370 खासदार द्या, आम्हाला 2/3 बहुमत द्या, आम्हाला देशातली राज्यघटना बदलायची आहे, हे म्हटल्याबरोबर आज जनतेला त्याचा धोका सगळ्यात लक्षात आल्यामुळे आता मात्र भाजपचे लोक तर 400 पार पण म्हणत नाहीत आणि 370 पण म्हणत नाहीत. कारण त्यांना लक्षात आलेलं आहे की हा संविधान बदलाचा मुद्दा आता जनतेच्या मनामध्ये घर करून राहिलेला आहे, आणि त्यामुळं भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीतील पराभवाला सामोरं झालं. दुसरा एक मुद्दा आहे की नरेंद्र मोदींची भाषणं आपण जर पाहिली, तो जो पक्ष एका बाजूला 400 पार म्हणतो, 370 पार म्हणतो, त्या सरकारचं पुन्हा तिसऱ्यांदा मोदींचं सरकार येणार असं म्हटलं जातं, आणि त्यानंतर ते काय काय बोलतात. पण जर तुमचं सरकार येणार असेल तर तुमच्या भाषणातून काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यावर टीका का? काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये नाही आहे जे मुद्दे, ते मुद्दे घेऊन आज नरेंद्र मोदी बोलताना दिसत आहेत. त्यामध्ये महिलांचं मंगळसूत्र हिरावून घेऊ, तुमच्या दागिन्याचं ऑडिट करून ते आतंकवाद्यांना देऊ, तुमच्या घरातली एक खोली आम्ही काढून घेऊ, सरकारच्या कॉन्ट्रॅक्ट देताना मुस्लिम आरक्षण ठेवू, असे म्हणजे अगदी भावचळल्यासारखे मुद्दे आता बोलायला लागलेले आहेत. त्यांना त्यांच्या स्वतःच्या जाहीरनाम्याबद्दल काही बोलायचं नाहीये, आणि ते काँग्रेसमध्ये नसलेले मुद्दे घेऊन ते बोलतायत. त्याचा अर्थ त्यांना आता विश्वास पटलेला आहे की त्यांचं काही सरकार येत नाही, त्यांचा आत्मविश्वास टळलेला आहे. म्हणूनच ते आता एकच त्यांच्याकडे मुद्दा राहिलेला आहे, तो म्हणजे देशामध्ये धर्मांध शक्तींना प्रोत्साहन देऊन आज धार्मिक ध्रुवीकरण करून आज समाजामध्ये त्या फुटीरतावादाचं विष पेरायचा प्रयत्न चाललेला आहे. आणि जर यश मिळालं तर कदाचित अशाच प्रकारे धार्मिक ध्रुवीकरण करूनच एखाद्या जर आपल्याला यश मिळालं तर ते मिळेल, असा भारतीय जनता पक्षाचा अंदाज आहे. विकासाच्या मुद्द्यावर लोक आपल्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत हे त्यांना आता कळून चुकलेलं आहे. आणि म्हणून एका बाजूला निवडणुकीमध्ये प्रचंड पैशाचा पाऊस पडून लोकांची मतं विकली याचा प्रकार ज्या ज्या ठिकाणी निवडणुका झालेल्या आहेत तिथे आपल्याला पाहायला मिळाला. ध्रुवीकरण करून काही मतं मिळतील का हा प्रयत्न चाललेला आहे. नरेंद्र मोदी स्वतःची भाषा इतकी खाली गेलेली आहे की लोक त्यांना भयंकर प्रचंड त्याचा त्यांना राग आणि संताप आलेला आहे. आणि एकंदरीतच या निवडणुकीमध्ये आज महाविकास आघाडीतर्फे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे आपले अत्यंत ज्येष्ठ नेते चंद्रकांतजी खैरे यांना पुन्हा आमच्या महाविकास आघाडीतर्फे, इंडिया आघाडीतर्फे, शिवसेनेतर्फे त्यांना छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीची उमेदवारी दिलेली आहे. चंद्रकांतजी मी एका वेळेला संसदेमध्ये आम्ही काम केले, आम्ही जुने सहकारी आहोत. मी त्यांचं संसदेतलं काम पाहिलेलं आहे. अत्यंत चिकाटीनं जनतेची कामं करणारा हा नेता आहे. तुम्हाला सगळ्यांना उपलब्ध असणारा नेता आहे. आज संभाजीनगरचे खूप अनेक प्रश्न आहेत. पाण्याचा मोठा ज्वलंत प्रश्न आहे. त्यातले काही प्रश्न राज्य पातळीवरचे आहेत, काही दिल्लीच्या पातळीवरचे आहेत, काही स्थानिक पातळी कॉर्पोरेशनच्या पातळीवरचे आहेत. परंतु आज ज्या प्रकारे या ठिकाणी कॉर्पोरेशनचं राज्य केलं मी मुख्यमंत्री असतानाही पाहत होतो मी, तर खूप प्रश्न आपले या ठिकाणी सोडवायचे. पाण्याचा फार मोठा गंभीर प्रश्न आहे. मी मुख्यमंत्री असताना इथं शेंद्रा बेडकीनला मोठी औद्योगिक वसाहत व्हावी म्हणून मी प्रयत्न केले. इथं जायकवाडीचं पाणी आम्ही तिथं 800 कोटींची योजना आणून दिलं. पण इथं फार मोठं किंवा काही औद्योगिकरण झालेलं दिसत नाही. आज युवकांच्या समोर प्रचंड मोठा नोकऱ्यांचा प्रश्न आहे. पण इथं संभाजीनगरमध्ये जे
औद्योगिकीकरण व्हायला पाहिजे होतं, ज्याची सुरुवात आम्ही केली होती. मग दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर असेल किंवा नॅशनल इन्व्हेस्टमेंट अँड मॅन्युफॅक्चरिंग झोनची आम्ही कल्पना या ठिकाणी केली होती. शेंद्रा बेडकेमध्ये ते औद्योगिक प्रकल्प मोठे आणायचे होते, मोठे मोठे औद्योगिक महानगर स्थापन करायचे, काहीच झालेलं नाही. आज आपण पाहतो तर औरंगाबादच्या आणि छत्रपती संभाजीनगरचा विकास हा खुंटलेला आहे. विशेष खुंटलेला युवकांच्या पुढे अंधकारमय भविष्य आहे. शेतकऱ्यांना तर मोदी त्यांच्यावर सूड घेताची मागाशी मी सांगितलं, आणि शेतकऱ्यांची परिस्थिती फार गंभीर आहे. पण आज इथं पाण्याचा प्रश्न जर योग्यप्रमाणे सुटला नाही. खूप काही मोठ्या घोषणा भाजपच्या नेत्यांनी इथे केल्या होत्या, आम्ही इकडचं पाणी आणतो तिकडचं आणतो, काही झालेलं नाही. आणि त्यामुळे सगळं भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारचं असेल, राज्य सरकारमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार असेल, त्यावेळेला असेल कॉर्पोरेशन असतील, आज त्यांना सर्वांना संपूर्णपणे अपयश मिळालेलं आहे. म्हणून आज आपण पुन्हा एकदा चंद्रकांतजी खैरे यांच्यासारखा कार्यक्षम आमदार, जनतेतला आमदार, तुमच्यातला आमदार, तुम्हाला सगळ्यांना रात्रंदिवस उपलब्ध असणारा खासदार, असा खासदार आपल्याला या निवडणुकीमध्ये निवडून द्यायचा आहे. मला खात्री इथं जरी तिरंगी लढाई असली तरी शेवटी मला वाटतं की इंडिया आघाडीच्या मताच्या विभागणी टाळण्याच्या राजकारणामुळं आज इथं महाराष्ट्रात तुमचा विजय होणार आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये विजय होणार आहे, देशात इंडिया आघाडीचं सरकार येणार आहे. हे मी नुसतंच पोकळ वर्गाला सांगतो असं नाहीये, तर तुम्हाला आकडेवारी नुसार मला सांगू इच्छितो की देशातील जनतेने एक मोदींच्या विरोधातली एक सुप्त लाट आम्हाला दिसते. आज मोदी सरकार बदलण्याचा निर्णय या देशातील जनतेने घेतलेला आहे. मला खात्री आहे की छत्रपती संभाजीनगरचे मतदार देखील आज या ठिकाणी सत्तांतर करण्याकरता चंद्रकांतजी खैरे यांना प्रचंड बहुमताने निवडून देतील. आमचे नेते उद्धवजी आपल्याकडे येणार आहेत, आपल्याला सभा घेणार आहेत. मी काल उद्धवजीची आमची पिंपरी चिंचवड भागामध्ये मोठी सभा झाली. आज इथं सुषमाताई अंधारे इथं आपल्याला प्रचाराकरता इथे आलेले आहेत. एक अत्यंत चांगलं वातावरण महाराष्ट्रामध्ये आम्हाला दिसते. महाराष्ट्रामध्ये आमचं बहुमत निश्चितच मिळणार आहे, पण देशामध्ये इंडिया आघाडीचं सरकार येणार आहे. त्यामुळं आपल्या माध्यमातून आपण लोकांना आमचा संदेश पोचवायची आपल्याला विनंती करतो की आपण आमच्या महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांतजी खैरे त्यांना आशीर्वाद द्यावा, त्यांना निवडून द्यावं, त्यांना खासदार करून पाठवावं आणि छत्रपती संभाजीनगरचे सर्व प्रश्न सोडवण्याला मदत करावी. धन्यवाद. आपल्याला काय विचार? असं बिलकुल होणार नाही. मी तुम्हाला 1977चं उदाहरण देऊ इच्छितो. त्यावेळेला इंदिरा गांधींच्या वेळेला अशीच वातावरण निर्मिती झाली होती की संविधान धोक्यात आहे. त्यामुळे जयप्रकाश नारायण यांनी एक मोठी आघाडी केली होती, त्यामध्ये दिग्गज नेते होते, पण एकही पंतप्रधान पंतप्रधान चेहरा नव्हता. ही ब्रिटिश पार्लमेंटच्या आधारावर संसदीय लोकशाही आहे. ही अमेरिकन राष्ट्रपती पदाची निवडणूक नाही जी दोन नेत्यांच्या मध्ये होती. त्यामुळे दोन विचारधारेची, दोन पक्षाची, दोन आघाड्यांची लढाई होणार आहे आणि शेवटी जी आघाडी जास्त खासदार करून विजयी होईल, ज्या आघाडीला बहुमत मिळेल, ती आघाडी आपला नेता निवडेल, तो नेता पंतप्रधान होईल. बिलकुल त्यामुळं 5 पंतप्रधान 10 पंतप्रधान हे नुसत्या बोलण्याच्या गप्पा आहेत असं बिलकुल नाहीये. 77 सारखी निवडणूक झालेली. मला काय दुःख याचं होतंय की ठीक आहे, राज्यात काही कोणी वक्तव्य केलं असेल पण त्याला सुरुवात कोणी केलेली आहे. सुरुवात ही प्रधानमंत्री मोदींनी केलेली आहे. त्यांची भाषेचं आपण विश्लेषण कोणी करत नाही, मीडियाचे मित्र आमचे करत नाही, पण त्यांची भाषा जर आपण बघितली तर तुमच्या जाहीरनाम्याबद्दल बोलताय का? तुम्ही सत्तेत आले तर तुम्ही काय करणार, लोकांचे प्रश्न कसे सोडवणार बोलताय का? तुम्ही फक्त धार्मिक ध्रुवीकरणाची भाषा बोलताय आणि ही भाषा खरं म्हणजे निवडणूक आयोगाने त्यांच्यावर आक्षेप घेऊन त्यांना प्रचारातून बंदी केली पाहिजे. मोदी शहाणा, पण ते काही होताना दिसत नाही. निवडणूक आयोग कशा प्रकारे काम करतो आपल्याला माहिती आहे. पण मला वाटतं की
पंतप्रधानांकडून माझी अपेक्षा रास्त अशी आहे की तुम्ही जर सत्तेत येणार म्हणत असता, तुम्ही गेली 10 वर्ष सत्तेत होता, तर त्या 10 वर्षामध्ये तुम्ही काय केलं? तुम्ही आश्वासन दिली होती, त्याची यादी मी आता वाचत नाही, आपल्या सर्वांना माहिती आहे. तुम्ही त्याचं काय केलं? तुम्ही परदेशातून 100 दिवसामध्ये काळा पैसा आणणार होता, तुमच्याकडे सगळी माहिती आहे. स्विस बँकेची माहिती आहे, पनामा पेपरची माहिती आहे, पॅराडाईज पेपरची माहिती आहे, पॅन्डोरा पेपरची माहिती आहे. सगळी खाते उघडताना सह्या केले लोकांनी, त्या खात्यावर किती पैसे आहेत ते तुमच्याकडे आहे. तुम्ही त्याच्याबद्दल काय करत नाही. आमचा थेट आरोप आहे की तुम्हाला ही सगळी माहिती आहे, त्या माहितीचा तुम्ही दुरुपयोग करताय. तुमचे अधिकारी जातात, लोकांना सगळे कागदपत्र दाखवतात, नंतर पुढे तोडपाणी होते. प्रचंड मोठं तुम्ही ब्लॅकमेलिंग या माध्यमातून चालवलेलं आहे. आणि त्या तुम्ही आश्वासनाचं बोला ना, तुम्ही 10 वर्षात ते आश्वासन पूर्ण करू शकला नाही, आता पुढे 5 वर्षात करणार आहे का? तुमच्या जाहीरनाम्याबद्दल बोला. तुम्ही फक्त राजकीय धार्मिक ध्रुवीकरणाचं बोलताय. तुम्ही काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये नसलेल्या गोष्टीचं बोलताय. मला दाखवायचे काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये मंगळसूत्र घेणार म्हणून कुठं काय दिलेलं आहे? तुमच्या घरातली एक खोली आम्ही घेऊ, शक्य आहे का ते? तुम्ही सांगताय की कॉन्ट्रॅक्ट जर दिलं तर सरकारी कॉन्ट्रॅक्टमध्ये मुस्लिम आरक्षण ठेवू मी, कुठं म्हटलेलं आहे मी? त्यामुळे मला वाटतं की आपण ही खालवलेली पातळी, बारामतीमधलं उदाहरण देतो मी. पवार साहेबांच्या बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही वक्तव्य केलं, मी इथं विचारू इच्छित नाही. तिथे इतका राग आला, इतका संताप निर्माण झाला की अजित पवारांना नरेंद्र मोदींचे पोस्टर खाली काढावे लागले, स्वतःचे लावावे लागले. तुम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे. तर पातळी राखायची जबाबदारी ही सत्ता पक्षाची, पंतप्रधानांची. कुणीच खरं म्हणजे पातळी सोडून बोलू नये. पण पंतप्रधान जे बोलत आहेत ते अतिशय चुकीचं आहे. देशामध्ये आतापर्यंत कुठल्याही पंतप्रधानांना, तो भाजपचा असेल किंवा आणखी कुठला असेल, अशा खाजगी पातळी काढली होती. याचा अर्थ असा की त्यांना पराभवाची आता खात्री झाली. असं आहे की गेल्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात 7 सभा घेतल्या अशी माझी माहिती आहे. आतापर्यंत त्यांनी 12 सभा घेतलेल्या आहेत, अजून मुंबई या शिल्लक आहे. म्हणजे आता हे रेकॉर्ड होणार आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की मी पंतप्रधान कार्यालयामध्ये काही दिवस मंत्री होतो की देशात बहुधा पंतप्रधानांनी बाहेर गावी मुक्काम करत नाही, ते नेहमी दिल्लीला परत जातात, कारण काही घटना घडल्या तर तिथं असलं पाहिजे. आज नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात 2 रात्री मुक्काम केला, आणखी कुठं मुंबईला मुक्काम केली माहिती. त्यांना खात्री झालेली की आपला विजय होत नाही, म्हणूनच त्यांनी सभा घेण्याबद्दल आमचा आक्षेप नाही. पण त्या सभामध्ये तुम्ही तुमचा जाहीरनामा सांगा ना. तुम्ही जी धार्मिक ध्रुवीकरणाची टीका करताय आणि निवडणूक आयोग शांतपणे मुखदर्शक कोण बसलेला आहे, त्यावर आमचं आपत्ती आहे. कसा परिणाम होईल आणि त्याचा विभागणी कशी होईल असं तुम्हाला वाटतं? बरोबर आहे, तुमचा मुद्दा योग्य आहे. मला सांगा, एखाद्या घरामध्ये एखाद्या वडिलांनी आपली जमीन विकून आईनी दागिने घाण ठेवून एखाद्या मुलाला इंजिनिअरिंग केलं असतं. इंजिनिअरिंगची किती फी आपल्याला माहिती आहे. आणि तो मुलगा जेव्हा घरात हताशपणे बसून असतो, त्याला नोकरी मिळत नाही, नोकरीच्या शोधात बसून, ते कुटुंब नरेंद्र मोदींना हरवलं आहे. आज ज्या शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये आत्महत्या घडलेल्या आहेत, ते कुटुंब नरेंद्र मोदींना हरवलं आहे. आज ज्या घराला आपलं घर चालवता येत नाही, आज कुटुंब प्रमुखाला पुरेसे पैसे देता येत नाहीत, गृहिणीला आपल्या मुलाबाळांना योग्य खाद्य देता जेवण देता येत नाही, कारण इतकी महागाई झालेली आहे, ते लोक नरेंद्र मोदींचा पराभव करतात. आणि खरोखरीच देशामध्ये संविधान बदललं जात आहे. हे जे भाजपच्या खासदारांनी जे काही वक्तव्य केलेली आहेत, 370 पारची घोषणा केली, ते लोकांना पटले नाही. खरोखरीच त्यांना संविधान बदलायचंय आणि हे लोक हरवणार भाजप. बघा, महाविकास आघाडीचं बहुमत असणारच आहे, निश्चित असणार आहे. मी आकडा आता सांगत नाही, पण भाजपचा महाराष्ट्रामध्ये दारुण पराभव होणार आहे. आणि भाजपची देशातली सत्ता देण्याकरता माझ्या दृष्टीनं, माझ्या मताने जी 5-6 महत्वाची राज्य आहेत, त्यामध्ये महाराष्ट्र आहे, बंगाल, यूपी, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटका, तेलंगणा या सगळ्या राज्यामध्ये भाजपचा संख्या कमी होणार आहे. राजस्थानमध्ये कमी होणार आहे, दिल्लीमध्ये कमी होणार आहे. एकाही राज्यामध्ये भाजपची एकही सीट वाढणार नाही. या सगळ्या राज्यामध्ये जागा कमी होतील आणि त्यांना स्वतःच्या ताकदीवर स्पष्ट बहुमत देखील मिळणार नाही.
याची बातमी मिळणार. नाना पटोले असं म्हणतात की इंडिया आघाडी सत्तेत आल्यात राम मंदिराचे शुद्धीकरण करते. नाना पटोले नाही पहा, राम मंदिराचा प्रश्न आहे ते मोदी म्हणतात की आम्ही राम मंदिराला कुलूप लावू. हे काहीतरी काय प्रश्न हा नाही आहे. हा मुद्दा राम मंदिराचा नाही, हा मुद्दा लोकांच्या प्रश्नाचा आहे. महागाई, बेरोजगारी, शेतकरी आणि करप्शनचा मुद्दा आहे. त्याच्यावर तुम्ही बोलत नाही. तुम्ही या निवडणुकीला भटकवू नका. तुम्ही काँग्रेसच्या राजकीय धार्मिक ध्रुवीकरणाचं बोलताय. कुठं काय प्रश्न येतो? आज आम्हाला गुण्या गोविंदाने या देशात राहायचंय. आज जर इथं धार्मिक संघर्ष झाला तर कोणाचा फायदा होणार आहे? आपण दंगली पाहिलेले आहेत. त्यामुळे आमची विनंती अशी आहे की आज काँग्रेसच्या विचारानं सर्व धर्म समभावाला घेऊन आज सर्वांना एकत्र घेऊन विकास करायची आमची मानसिकता. उद्धव ठाकरे हे राहुल गांधींची वेगळी विमान आहे. मतदानाच्या टक्केवारीवर शंका व्यक्त केल्या जातात. आज आघाडीचे लोक निवडणूक आयोगाला सुद्धा भेटणार आहेत. ही आकडेवारी का लपवली जाते निवडणूक आयोगाकडे? तुम्हाला काय वाटतं की याच्यामध्ये काय काळ करा? 11 दिवसानंतर आकडेवारी बदलणं यामध्ये नक्कीच संशयाला वाव आहे. खरं म्हणजे आज टेक्नॉलॉजी इतकी आपल्याकडे उपलब्ध आहे. प्रत्येक बूथवर इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे. संध्याकाळी 5ला संध्याकाळी 6ला मतदान संपल्याबरोबर आकडे कळवले जातात. त्यामुळे आकडे बदलण्याचं कारणच नाही आहे. निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलं पाहिजे की तुमची सगळी इलेक्ट्रॉनिक यंत्रणा आहे, संगणकीय यंत्रणा आहे. तुम्ही 11 दिवसांनी का आकडे बदलताय? शंका यायला नक्कीच वाव आहे. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावरती निवडणुकीच्या काळामध्ये पद्धतीची कारवाई करण्यात आली. नाशिकला आपले सुधाकर बडगुजर मला त्याची कल्पना नाही का झाली ती. तुम्ही माहिती इथल्या परवानगी देण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेने 17 मेला 25 सभा होणार आहेत, परवानगी देण्यात आली. त्या ठिकाणी नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकत्र दिसणार आहेत. मात्र त्याच सभेसाठी उद्धव ठाकरे यांनी परवानगी मागितली होती. ती परवानगी महानगरपालिकेने नाकारलेली आहे. आता हे कसं आहे की ह्या प्रत्येक ठिकाणी सभेची परवानगी असेल किंवा इतर कुठल्याही परवानगी असेल, आमच्या विरुद्ध पक्षपातच होतोय, आमचा आरोपच आहे. पण आता त्याला शेवटी हे सरकार घालवल्याशिवाय आम्हाला ते निवडणूक आयोगाचं स्ट्रक्चर सुद्धा बदलता येणार नाही. कारण नरेंद्र मोदी यावर्षी निवडणूक आयोगाचं स्ट्रक्चर बदलून स्वतः निवडणूक आयुक्त नेमण्याची जी व्यवस्था करून घेतलेली आहे, त्यामुळे निवडणूक आयोगाकडनं काही फार मला काही न्याय मिळाल अशी अपेक्षा नाही. गुजराती मराठी असं काही सुरू होतं. आता एक बातमी आहे की राज्याची जी महानंदा आहे ती आता मदर डेअरीच्या ताब्यात गेलेली आहे. नाही, कसं आहे की महानंदा अमूलच्या किंवा मदर डेअरीच्या ताब्यात गेली आहे, तात्पुरता कराराचं म्हणतात. पण शेवटी याची सगळी चौकशी आम्ही सत्तेत आल्यावर करू. आणि आता लोकसभेला आमचा विजय होणार आहे, पण त्याच्या नंतर विधानसभेमध्ये तेच होणार आहे. विधानसभेमध्ये देखील सत्ता बदल होणार आहे. कारण जे फुटीर आमदार आहेत, जे गद्दारी करून गेलेले आमदार आहेत, त्यातलं एकही कोणी निवडून येणार नाही. लोक त्यांना धडा देणार. आता तर काय होणार ना, निवडणुकीनंतरच होईल. आपण असं आहे की ती मी मुलाखत शरद पवार यांची मुलाखत पाहिली. तर त्यांचं मत आहे की निवडणुकीनंतर असे काही बदल होतील आणि बरेचसे छोटे पक्ष आणि काही प्रादेशिक पक्ष कदाचित काँग्रेसच्या जवळ येतील किंवा विलीनही होतील. पण त्याबद्दल मी पाहिलेलं आहे, त्या म्हणजे जो उल्लेख करता इंडियन एक्सप्रेसची मुलाखत त्याची. माझं एवढंच मत आहे की त्यामध्ये 4 तारखेच्या निकालावर बरंच काय अवलंबून आहे. बारामतीमध्ये काय होईल असं वाटतं? आमचा विजय होणार आहे. सुप्रियाताई ह्या चांगल्या बहुमताने विजय होतील. इथे MIMचे किती आव्हान आहे असं वाटतं? कुठं? इथं MIMचे इथं खासदार होते, त्यामुळं विद्यमान खासदार उभे आहेत, त्यांना गांभीर्याने घ्यावं लागेल. पण यावेळेला बहुतेक मायनॉरिटी कम्युनिटीनी नरेंद्र मोदींचा आणि भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्याचा निश्चय घेतलेला आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीमुळे जर मताचं विभाजन होणार असेल आणि भारतीय जनता पक्षाचा फायदा होणार असेल तर तसं ते जनता तसं मतदान करणार नाही. मताची विभागणी होऊ देणार नाही. मुस्लिम मतदार विशेषतः हे काळजी घेतील की आपल्या मतदानामुळं कुठेतरी भाजपला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदा मिळणार नाही. पियुष गोयल असं म्हणाले आहेत की उद्धव ठाकरे हे राहुल गांधीची बी टीम आहे. आता ते बी टीम सुद्धा नाही तर यू टीम झाले.
आता असं आहे की कोण कोणाला बीटी म्हणतोय, आम्ही कोणाला बीटी म्हणतोय, ते कोणाला म्हणतात. मला वाटतं पियुष गोयल यांची निवडणूक आता एक आव्हानात्मक झालेली आहे. त्यांनी घेतलेले निर्णय, विशेषतः आयात निर्यातीचे निर्णय, जरी मुंबईची निवडणूक असली तरी महाराष्ट्राची जनता त्यांना कधी माफ करणार नाही. त्यामुळे तिथेही निवडणूक खूप चांगली चाललेली आहे. त्यांनी निवडण्याकरता कुणावरही काय आरोप केले तरी मूळ मुद्दा जो आहे, तुम्ही गेल्या 10 वर्षामध्ये जनतेचे प्रश्न सोडवायला अपयशी ठरले. प्रफुल्ल पटेलांनी आपल्यावरती काही आरोप केले, आपण त्यांची बदनामी केली असं देखील त्यांनी. मला त्यांची मुलाखत मी पाहिलेली नाही की त्यांनी कुठलीही त्यांची बदनामी केली, मला काही माहिती, मी पाहावं लागेल मला. माझे त्यांचे चांगले संबंध आहेत, त्यांच्याबद्दल बोलायचा काही प्रश्न नाही किंवा त्यांची बदनामी करायचा काही प्रश्न नाही. आमची चांगल्या प्रकारे आघाडी मिळेल आणि भाजपची संख्या खूप कमी होईल. आकडा मी सांगत नाही, पण खूप चांगला आमचा परफॉर्मन्स होईल आणि भाजपच्या ज्या 23 जागा आज आहेत त्यांच्या ते खूप कमी होतील. ठीक आहे, म्हणजे आपने पूछा कोणी चाललं? हां, राहुल गांधी हे आमच्या काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, ते माझे अध्यक्ष आहेत. पण त्यांनी आणि आमच्या नेत्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ही लढाई 2 विचारधारेची लढाई आहे, 2 आघाड्यांची लढाई आहे. एकदा निकाल लागला, ज्या आघाडीचे जास्त खासदार येतील ते आपला नेता निवडतील. महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये आज पॅटर्न राहील का? आता ह्या निकालावर बरंच काय अवलंबून राहील. एकदा सत्तांतर झालं की मग हा पॅटर्न जर चांगला चालला तर निश्चितच हा पुढे ठेवला जाईल, पण निकालानंतर ते ठरेल. तेच आम्हालाही कळत नाही, कारण ते अदानी हे त्यांच्या गळातले ताईत होते आणि आता असं म्हणतात की अदानी अंबानी ने चोरी किया हुआ पैसा वो राहुल जी को या किसी कांग्रेस पार्टी को चोरी किया हुआ पैसा और वो बोरिया भर के टेम्पो भर के जा रहा है. मतलब मोदी जी पहली बार कह रहे हैं कि अदानी अंबानी चोरी कर रहे हैं, तो उसका वही स्पष्टीकरण करेंगे. चोरी करें तो बाहर कैसे? देखिए, ये उम्मीदवार चयन करने का काम तो हमारी चयन समिति करती है. हमने पिछली बार दोनों बार 14 में और 19 में एक मिनॉरिटी का कैंडिडेट किया था. हमारी मंशा तो थी देना चाहिए, लेकिन कुछ बात बन नहीं पाई होगी क्योंकि 3 पार्टियां लड़ रही है, थोड़ा सा एक दूसरे से बातचीत भी करनी पड़ती है. तो मैं नहीं जानता कि किस परिस्थिति में हमारे कुछ क्लेमेंट थे, अच्छे उम्मीदवार थे, अच्छे नेतागण थे जो इच्छुक थे चुनाव लड़ने में, लेकिन शायद नहीं दे सके. नाही, असं आहे, आमची आपत्ती काय आहे, आमचा तुम्ही 40% निर्यात कर का लावलेला आहे? तुम्ही गरीब कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या खिशातून त्याने जर निर्यात केलं तर खिशातून 40% पैसे सरकार घेत आहे. बिलकुल याचा आमचा विरोध आहे आणि म्हणून हा 40% निर्यात कर ताबडतोब रद्द झाला पाहिजे, पहिली आमची मागणी आहे. आणि दुसरी मागणी, आमच्या शेतकऱ्याची मुलं जी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बसले त्यांनी ही मागणी केली पाहिजे. यश येईल का नाही माहीत नाही. माझं जाहीर आव्हान एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना नाही. आता देवेंद्रजी शेतकरी आहेत का नाही मला माहीत नाही, ते म्हणतात मी शेती करतो म्हणून, पण त्या शेतकऱ्यांच्या मुलांना माझं आव्हान आहे की तुम्ही या शेतकऱ्याच्या नरडेवर पाय देणारा निर्णय झालेला आहे. तुम्ही 40% निर्यात कर हा गरीब शेतकऱ्याच्या खिशातून काढून सरकारच्या तिजोरीमध्ये टाकताय. तुम्हाला सरकार चालवता येत नाही. तुम्ही प्रचंड मोठं भरमसाठ कर्ज देशावर करून ठेवलेलं आहे. 55 लाख कोटी, तुम्ही 200 लाख कोटीवर कर्ज दिले, तुम्ही भरमसाठ कर लावलेले, डिझेल पेट्रोलचे, जीएसटीचे कर लावले, तरी तुमचं सरकार चालत नाही. तुम्हाला देशातलं सैन्य बरखास्त करावं लागतं. अग्निवीर सारखी योजना 4 वर्षाच्या कॉन्ट्रॅक्ट शिपायाला तुम्हाला घ्यायला लागणार आहे, कारण तुम्हाला पेन्शनला पैसे नाहीत म्हणून. कसली तुम्ही अर्थव्यवस्था चालवली? आणि आता शेतकऱ्यावर तुम्ही असा अन्याय करताय. तुम्हाला शेतकऱ्याकडून तुम्हाला 40% कर पाहिजे. आमची मागणी आहे की हा कांद्यावरचा निर्यात कर ताबडतोब रद्द झाला पाहिजे. माझी जाहीर मागणी आहे की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नरेंद्र मोदी लिहिलं पाहिजे. ते करतील का नाही त्यांचा प्रश्न आहे. पण तुम्ही शेतकऱ्यांच्या सोबत उभा आहात का तुम्ही शेतकऱ्यांच्या विरोधी आहे ते या निर्णयातून कळणार आहे. काही पक्ष असं झाले परिवारवादी झाले, परिवारवादी, आणि ते तिकीट वाटप करताना इतर समाजाच्या विशेषतः त्यांचा विचार करत.
आता हे पक्ष कोणी कसे चालवायचे तो त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. पक्ष ही राजकीय संघटना आहे आणि त्यामध्ये निवडणुकीची प्रक्रिया त्यामध्ये आहे. काही ठिकाणी निवडणूक होतात, काही वेळी होत नाही, वस्तुस्थिती आहे. परंतु निवडणूक लढताना कुठल्या उमेदवाराला तिकीट द्यायचं हा बहुतेक त्याच्या विजयाची खात्री असेल त्याला दिले जाते आपल्याला माहिती आहे. त्यामुळे काही ठिकाणी आपल्याला असं वाटत असेल. चव्हाण सर, मराठा आरक्षणासंदर्भात मतदार खूप आक्रमक झालेले आहेत. मग ते महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो, या सर्वांना एक विरोध करत आहेत. तर मराठा आरक्षणासाठी तुमची भूमिका तुम्ही जाहीर केलेली आहे, पण मग सत्तांतर झालं तर किती दिवसानंतर तुम्ही मराठा आरक्षणाची मर्यादेसाठी हे पहा, मी एका जबाबदारीने बोलतोय. मराठा आरक्षणाचा प्रश्न पहिल्यांदा 1902 साली शाहू महाराजांनी 50% आरक्षण दिलं, मराठा समाजामध्ये त्यामध्ये घेतलं. स्वातंत्र्यानंतर जे आयोग आले त्यांनी त्याला केलं नाही. परंतु महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर पहिल्यांदा माझ्या सरकारनं जुलै 2014 साली मराठा समाजाला 16% आरक्षण दिलं आणि ते आरक्षण कोर्टात टिकलं नाही, कारण आमचं सरकार केलं होतं. आम्ही पहिल्यांदा दिलं होतं. माझ्या मंत्रिमंडळानं मराठा समाजाला 16% आरक्षण दिलं होतं. आणि आमची क्रेडिबिलिटी आमच्याबद्दल विचार करताना विशिष्ट प्रकारे केला पाहिजे. आता देवेंद्र फडणवीसांनी फसवलंय. 2018 मध्ये जो कायदा केला तो कायदा करायचा त्यांना अधिकार नव्हता, कारण त्याच्या आधी नरेंद्र मोदींनी राज्याचे अधिकार काढून घेतले होते. तरी त्यांनी तो कायदा केला, फसवलं सगळ्यांना आणि शेवटी सुप्रीम कोर्टाने तो रद्द केला. आता देखील मिळेल का नाही याबद्दल अनिश्चिती आहे. कारण मला वाटतं की मराठा समाजाने निर्णय घेतला की ज्या लोकांनी मराठा समाजाला फसवलेलं आहे त्याला ते निवडणुकीमध्ये विरोध करणार. असंही म्हणतात की महाराष्ट्रातले जे प्रादेशिक पक्ष आहेत ते प्रादेशिक म्हणण्याच्या लायकीचे राहिलेले नाहीत आणि त्यामुळे सुप्रिया, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे लवकरच काँग्रेस जॉईन करतील. आता ते फार मोठे राजकीय विश्लेषक आहेत, त्यांनी त्यांच्या निवडणुकीची काळजी करावी. म्हटलं जे काही होईल ना 4 नंतर ते होईलच, पाहू, सगळेच पाहू, पण कोण कुठं जाते काय करते. पवार साहेबांनी काही विधान केलेलं आहे की छोटे पक्ष मत होते. बघू आपण काय होतं ते. आधी ही निवडणूक तुम्ही जिंका पहिल्यांदा मिळवा. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.